श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि गुरुपूजनाचे मंत्र कोणते आहे. आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तर यंदा 21 जुलै म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. गुरुपौर्णिमा ज्याला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी स्नान, दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते. तसेच स्नान करून जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि गुरु यांची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होते. तसेच गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी या गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे चांगले मानले जाते. व्यासमुनींना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरु समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे ज्ञान घडवले. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुगृही राहत असत. ज्ञानप्राप्तीसाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या किंवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी भक्त येत असतात. आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी 21 जुलैला गुरुपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूंनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरु हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत असतात. अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. आयुष्यात चांगला गुरु मिळणे हे भाग्याचे लक्षण समजले जाते. कारण ज्यांच्या आयुष्यात गुरु असतो त्याला त्याच्या गुरुकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ व आत्मविश्वास मिळत असतो. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील आणि नंतर अनेक शिक्षक, मित्र व चांगली पुस्तके आपले गुरु असू शकतात. गुरुपूजनाचा खरा अर्थ
आपल्या गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करणं व ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे हे फार महत्त्वाचे असते. तसेच गुरुनी दिलेली उपासना दृढश्रद्धेने करीत राहणे. आपल्या या आयुष्याचे प्रयोजन काय आहे हे सद्गुरूकडूनच नीट याची जाणीव होत असते. तर गुरुपूजना दिवशी गुरुपूजन कसे करावे? तर गुरुपौर्णिमेला गुरुपादुका पूजन करावे, गुरुदर्शन करावे, नैवेद्य, कपडे किंवा भेट करून दक्षिणा देऊन त्यांची आरती करावी किंवा त्यांचे चित्र, पादुका प्राप्त करून पूजन करावे. तसेच गुरुमंत्र जपल्याने पुण्यप्राप्ती होते. गुरुपूजनासाठी हे 4 मंत्र श्रेष्ठ आहेत. ते पुढील प्रमाणे: ओम गुरुभ्यो नमः. दुसरा मंत्र आहे ओम गूं गुरुभ्यो नमः. तिसरा मंत्र आहे ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. चौथा मंत्र आहे ओम वेदाहि गुरुदेवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. आणि पाचवा आपला श्लोक आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर असे होते गुरुपौर्णिमेचे वैशिष्ट्य आणि महत्त्व. श्री स्वामी समर्थ. आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आमच्या चॅनलवरचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. श्री स्वामी समर्थ.